महाराज या सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. साधना पंचकम. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां तेने शस्य विधीयताम् अपि चितिः कामे मतिस्त्यज्यतां पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम् आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तूर्णं विनिर्गम्यतां सङ्गत्सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां शान्त्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माश सन्त्यज्यतां सद्विद्यानुपसेव्यताम् अनुदिनं तत्पादुका सेव्यतां ब्रह्मैकाक्षरमर्थतां श्रुतिशिरोर्वाक्यं समाकर्णतां वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षसमाश्रीयतां दुस्तर्कात् सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरः गर्वः परित्यज्यतां देहेऽहमतिरुज्यतां बुधजनैर्वादः समुत्सृज्यतां क्षुद्व्याधिश्च चिकित्सताम् अनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां स्वाद्वान्नं न तु याचतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्ठताम् औदासीन्यमभीप्स्यतां जनकृपार्नैष्ठुर्यमुत्सृज्यतां शीतोष्णादिविषय्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम् एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतः समाधीयतां पूर्णात्मासु समीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यतां प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितिबलान्नाप्युत्तरे श्लिष्यतां प्रारब्धं तिह भुज्यताम् अथ परब्रह्मात्मना स्थीयतां. जय जय रघुवीर समर्थ. चौथ्या श्लोकाचं आपण चिंतन करीत आहोत. तो श्लोक एकदा वाचूया. शुद्ध्यादिश्च चिकित्सताम् अनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां स्वाद्वान्नं न तु याचतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम् औदासीन्यमभीप्स्यतां जनकृपानैष्ठुर्यमुत्सृज्यतां शीतोष्णादिविषय्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम्. याप्रमाणे या साधना पंचकममध्ये ज्या 40 गोष्टी आपल्याला शंकराचार्याने सांगितलेल्या आहेत साधकासाठी, 40 पायऱ्या आहेत उन्नतीसाठी, त्यामधल्या आपण 25, 26, 27 आणि 28 यांचा विचार आजपर्यंत केला. शुद्ध्यादिष्ट चिकित्सताम् अनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां स्वादुअन्नं न तु याचतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम्. आज आपल्याला औदासीन्यम अभिसतां जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृजतां शीतोष्णादि विषय्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यतां याबद्दलचा विचार करायचा आहे. आता आहे औदासीन्यम अभिप्सतां. या ठिकाणी अभिप्सा हा जो शब्द आहे याचा अर्थ की या एखाद्या क्रियेची पुनरावृत्ती आहे ती पुनरावृत्ती या ठिकाणी दाखवतात. औदासीन्यम अभिप्सतां. अभिप्सतां म्हणजे त्याचा आपण पुन्हा पुन्हा अभ्यास करावा. कशाचा? तर औदासीन्यम म्हणजे उदासीनता. आपण या सगळ्या संसारामध्ये उदासीनतेने राहावे आणि हे सहजासहजी होण्यासारखी गोष्ट नाही, म्हणून पुन्हा पुन्हा आपण तो अभ्यास करावा असं शंकराचार्यांचं आपल्याला सांगणं आहे. साधकांनी उदासीन वृत्ती ही जीवी धरावी, आपण जसं म्हणतो तसं. म्हणून उदासीनता हा आपला स्थायी भाव झाला पाहिजे. आता तो स्थायी भाव आपला होत नाही बऱ्याच ठिकाणी. कसं की ज्या ठिकाणी आपण आता एखाद्या लग्नात गेलो तर तिकडे आपण उदासीन असतो, कारण त्या ठिकाणी आपल्याला लग्नामधलं काही घेणं देणं नसतं. मुलगा मुलगी त्यांचे नातेवाईक इकडचे तिकडचे याच्याबद्दल आपल्याला काही नसतं मनामध्ये. फक्त त्या लग्नाला जायचं असतं म्हणून आपण त्या ठिकाणी जातो आणि आपला त्या ठिकाणचा स्थायी भाव आहे. एखादा आपण बातमी वाचली तर त्या बातमीकडे पाहताना आपण स्थायी भाव ग्रहण करतो, पण जेव्हा आपल्याला समजतं की ती जे काही दुर्घटना झाली त्यामध्ये आपलेच नातेवाईक होते असं जेव्हा समजलं तेव्हा लगेच आपलं ते उदासीनता दूर होती आणि आपलं प्रेम, आपलं मन, आपले विषय त्या ठिकाणी गुंतलेले असल्यामुळे लगेच आपल्या चित्तावर त्याचा चांगला वाईट असा परिणाम होत असतो. म्हणून उदासीन वृत्ती म्हणजे मनाची समतोल वृत्ती पाहिजे. म्हणजे उदासीनता म्हणजे नुसतं सुतकीपणा ठेवून चालणार नाही. सुखदुःखाचा अनुभव जो असतो त्यामध्ये माणसाने म्हणजे इंडिफरंट राहावं, अलिप्त राहावं. कारण सुखदुःख जे आहेत
ते जेव्हा आपल्यासमोर घडतात तेव्हा त्याचा मनावर आपल्या परिणाम होतो. सुखकारक प्रसंग असेल तर आपल्याला एकदम हर्ष निर्माण होतो, आनंदाची वृत्ती येते. आणि जर दुःखकारक असेल तर दुःखाच्या प्रसंगाने आपलं मन देखील तसं उदासीन होतं. पण हे उदासीन मन जे आहे ते काही काळपर्यंत उदासीन राहावं. एका ठिकाणी असं वाचलं की संतांची मनस्थिती कशी असते. एखाद्या गरीब माणसाला ज्याला 15-20 रुपयेच रोज मिळतात, त्याचा 1 रुपया जरी हरवला तर त्याला खूप दुःख होतं. अगदी खरं आहे. पण एखाद्या श्रीमंत माणसाला हजारो कोटी रुपयामध्ये जो असतो, त्याचे 100 रुपये आणि 1000 रुपये हरवले तर त्याला तेवढं दुःख होत नाही. पण दुःख होतं हे निश्चित आहे. म्हणजे माणसाला दुःख होतं हे निश्चित आहे एखादी गोष्ट हरवल्यानंतर. एखादी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर सुख होतं हे सुद्धा निश्चित आहे. पण ते सुख आणि ते दुःख आपण आपल्या मनामध्ये किती ठिकाणी किती वेळ कवटाळून बसायचं, हे संत आणि आपल्यामध्ये यामध्ये फरक आहे. एखादी गोष्ट हरवली तर संत ते फक्त एक क्षणभर त्यांना असं वाटतं की अरे आपल्या जवळचा हा नातेवाईक गेला. एक क्षणभर त्यांना वाईट वाटतं. नाही असं नाही. ते सगळ्या ठिकाणी उदासीन असतात. पण लगेच ते आपलं मन सावरून, आपल्या वृत्ती सावरून पुन्हा आपल्या नित्यकर्माकडे लागतात. आणि आपलं त्याच्या उलट असतं. ज्या गोष्टींचा आपल्या चित्तावर परिणाम होतो, चांगल्या आणि वाईट, त्यामध्येच माणूस जास्तीत जास्त रमायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून जगी होईजे धन्य या रामनामे, क्रिया भक्ती उपासना नित्यनेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. समर्थ आपल्याला सांगतात की हे रामनाम जर आपण घेत बसलो, जगी होईजे धन्य या रामनेमे, आणि कसं की भक्ती उपासना ही जी आहे ती नित्यनेमाने आपण जर करत गेलो तर आपल्याला असं दिसतं की उदासीनता तत्वता सार आहे. या जगामध्ये उदासीनता, वैराग्यवृत्ती धारण करणं हे सगळ्या गोष्टींचं सार आहे. आणि आपण जर उदासीन राहिलो तर आपली वृत्ती सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. आता हे कसं, हे आपल्याला काही प्रसंगाने या ठिकाणी पाहायचं आहे की उदासीनता आपल्या अंगी कशी येईल. की जसं आपण म्हणतो परम सद्गुरू परमार्थाप्रत न्यावी माझी मती, हे जे गीत आहे त्यामध्ये विहित कर्म मी नित्य करावे, इथपर्यंत ठीक आहे. विहित माझं कर्म आहे ते मी केलं पाहिजे, आस नको चित्ती. म्हणजे कुठलीही आशा, कुठल्याही प्राप्तीची इच्छा त्यामध्ये नसावी. निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. मानस, आपलं मन जे निरीच्छ असलं पाहिजे, कुठलीही इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाही, असं करून आपण आपल्या सद्गुरूंची सेवा केली पाहिजे. तुझ्या पदांचे तीर्थ ठरावे सहजची माझी कृती. म्हणजे माझ्या कृतींनी तुझं पद जे आहे, सद्गुरुपद जे आहे, त्याचं तीर्थ मला प्राप्त व्हावं, अशा भावनेने साधक आपल्या सद्गुरूंची सेवा करतो. म्हणून एकापाठोपाठ आपल्या जीवनामध्ये सुखदुःख जे आहेत ते प्रसंग येतच राहणार. पण त्याला साधकाने कसं समोर जायचं याला जास्त महत्त्व आहे. म्हणून प्रसंगाने, म्हणजे माणसं आणि प्रसंग यांच्या अनुषंगाने सतत आपल्याला जीवन आपलं पुढे सरकत असतं. पण खरा पुरुषार्थ कशामध्ये आहे, तर ते म्हणजे आपल्या मनाच्या आंदोलनामध्ये. कारण आंदोलन म्हणजे मनामध्ये सारखं आपलं हे करू ते करू, खालीवर होणारे हेलकावे जे आहेत त्यामधून साधकांनी मुक्त व्हायला पाहिजे. आणि हर्ष आणि विषाद म्हणजे सुख आणि दुःख या विकारांच्या आहारी न जाता आपण उदासीन राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता यासाठी आपल्याला काही उदाहरणं पाहायला पाहिजे. जसं आपण नाना महाराज तराणेकरांचं चरित्र पाहिलं, त्या चरित्रामध्ये पाहिलं आपण, त्यांनी लग्न झालं, पहिली पत्नी झाली आणि नंतर एका मुलीचा जन्म झाला. ती मुलगी लहान असताना पुन्हा तिची आई गेली, यांची पत्नी गेली, आणि तरी पण घरातले सगळे व्यवहार करून दत्तात्रयाची पूजा सोहळ्यामध्ये करणं, त्यांना नैवेद्य दाखवणं, हे सगळ्या गोष्टी ते तेवढ्याच शांततेने करत होते. मुलीने आपल्या देहधर्माबरोबर यांच्या मांडीवर झोपून काही जर केलं तर लगेच ते उठून तिला पुन्हा स्वच्छ करून पुन्हा सोहळ्यात येऊन पुन्हा आपली उपासना चालू ठेवत होते. म्हणजे मनाची वृत्ती जी आहे ती उदासीन ठेवली, पण भगवंताचं ध्यान, भगवंताचं चिंतन, भगवंताबद्दलची आपली जी नित्यकर्म आहेत ती मात्र करत गेलं पाहिजे. म्हणून नाना महाराजांच्या ठिकाणी ही उदासीनता दिसून येते आपल्याला. पुढे आपण भागवताचं आता श्रवण करत आहात ऑडिओच्या माध्यमातून. त्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की देवर्षी नारद हे सांगतात की आमच्या घरी जसा सत्संग झाला त्या सत्संगामधून मला खूप काही शिकायला मिळालं. आणि मग माझी आई जी आहे ती ही एकच माझं या जगामध्ये आकर्षण होती. आणि पुढे एके दिवशी रात्री
ती आईसुद्धा गेली. आता ती आई गेल्यामुळे आता मला कुठलेही संसाराचे पाश राहिले नाहीत आणि म्हणून भगवंताचा तो अनुग्रहच आहे असं मी समजलो. म्हणजे आई गेली तरी आता ते पाश सुटले याचा आनंद. तुकाराम महाराजांचं पण असंच वाक्य आहे पहा, बरे झाले देवा बाईला कर्कशाबाई मिळाल्यामुळे आपलं चित्त जे आहे ते प्रपंचा ठिकाणी जे आसक्त होतं ते आता त्या ठिकाणून उदासीन राहू लागलं. समर्थांच्या बद्दल आपण विचार केला तर आई होती. आईला सोडून, भावाला सोडून त्या समर्थ आपल्या घरातून निघाले जांबेहून आणि सरळ त्या नाशिक टाकळीला गेले की देवाच्या सख्यत्वा करणे पडाव्या जिवलगासी तुटी सर्वही अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. हे फक्त त्यांनी आपल्याला सांगितलं असं नाही, पण त्यांनी हे स्वतः आचरणात आणलेलं आहे. आणि म्हणून भक्कम जसा खडक असतो समुद्राच्या किनाऱ्यावर आपण पाहतो, तिथे अनेक लाटा त्यावर येऊन आदळतात, पण तो खडक किंचितही त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही. तसं आपलं मन खंबीर आणि भक्कम झालं पाहिजे. सगळे आघात आपण सहजपणे झेलले पाहिजेत. म्हणून गीतेमध्ये सांगितलेलं आहे की समत्वम योग उच्यते. म्हणजे समत्व, कुठल्याही प्रसंगामध्ये आपलं चित्त समत्व बुद्धी ठेवून आपण राहायला पाहिजे. मनाची समतोल वृत्ती हीच खरी साधकाची परिपक्वता आहे. पण ही परिपक्वता सहज येत नाही, पण तिच्यासाठी आपल्याला अभ्यास केला पाहिजे. तोच प्रयत्न आपण नेहमी केला पाहिजे. यालाच हे अभिप्सा म्हणलं की त्याची सारखी पुनरावृत्ती केली पाहिजे. मन आपलं नेहमी शांत व स्थिर ठेवता आलं पाहिजे. म्हणून श्रवण मनन साधनेमध्ये चांगले आणि वाईट प्रकार हे येणारच, त्यामध्ये प्रसंग येणार. पण परमेश्वर साधकाच्या श्रद्धेची परीक्षा घेतो आणि म्हणून असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात. किंबहुना ते प्रसंग येणं हे आपल्यासाठी एक तपच आहे आणि त्यामधून तावून सुलाखून जो निघतो तोच खरा व्यवस्थितपणे साधक होऊ शकतो. म्हणून साधकाच्या ठिकाणी हे लावलेले फिल्टर्स आहेत असं म्हणतात. या ग्रंथामध्ये सांगितलं की हे फिल्टर्स आहेत, त्याची चाळणी होत असते. जेवढे प्रसंग आपल्यामध्ये दुःखाचे येतील, सुखाचे येतील, त्या प्रसंगातून माझा भक्त कसा तरून जातो हे भगवंत पाहतो आपल्याकडे. आणि म्हणून तीसुद्धा आपल्यासाठी एक साधनाच आहे. चोहोबाजूने संकट असलं तरी पण हा आपल्या आत्मज्ञानप्राप्तीच्या ध्येयापासून विचलित होत नाही. असा जो आहे तोच खरा आत्मविद्येचा अधिकारी होऊ शकतो. रवींद्रनाथ टागोर आहेत, ते सुद्धा एका कवितेमध्ये परमेश्वराला प्रार्थना करतात की रक्ताचे नातेवाईक आणि सर्व जग माझ्या विरुद्ध गेले किंवा माझ्या नाशासाठी जरी त्यांनी प्रयत्न केले, अनेक दुःखाचे प्रसंग आले तरी मला यातना व दुःख होणार नाही. म्हणून साधकाने दुःख निवारणार्थ परमेश्वराला प्रार्थना करू नये की माझं दुःख तू दूर कर म्हणून प्रार्थना करू नये, पण तुझं स्मरण अखंड मी घेत माझ्या ठिकाणी राहावं याच्यासाठी मात्र आपण याचना केली पाहिजे. म्हणून औदासीन्य म्हणजे उदासीनता याचं अजून एक उदाहरण असं की दोन पक्षामध्ये परस्पर विरोधी अशी मतप्रणाली असू शकते. आता साधक म्हणून आपण जर त्या ठिकाणी असलो आणि आपल्यासमोर हे घडत असेल तर साधकाने उदासीनता, तटस्थता ही वृत्ती ठेवावी. कारण आपण आपल्या वृत्ती त्याच्या आहारी जाऊ देणे. एक चांगला म्हणतो म्हणून आपण त्याच्याकडनं गेलो तर दुसऱ्याला वाईट वाटेल, दुसऱ्याकडे गेलो तर पहिल्याला वाईट वाटेल. अशी परिस्थिती न होता आपण त्यामध्ये तटस्थ भावनेने आपण राहायला पाहिजे. आणि तटस्थता कशी येईल की आपलं मत जर आपण प्रदर्शित केलं तर एखाद्या पक्षाला चांगलं वाटेल पण दुसऱ्याला वाटणार नाही आणि मग त्यातूनच वितंडवाद सुरू होतो. म्हणून माणसासाठी एक महत्त्वाचं आहे की वेट अँड वॉच म्हणजे सगळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा आणि मग आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात किंवा देऊ नये याच्याबद्दलचा आपण ठाम निर्णय घ्यावा. म्हणून उदासीनता वृत्ती जर आपण ठेवली तर त्यातून मनातील राग आणि द्वेष आपल्या मनात जे निर्माण होतात ते होणार नाहीत. म्हणून वादातून बोध न होता वितंडवाद सुरू होतो आणि त्यामुळे क्रोध निर्माण होतो मनामध्ये. आणि एकदा क्रोध निर्माण झाला की आपला मनाचा तोल देखील सुटतो. म्हणून कामक्रोधादी विकार जे आहेत त्यांची आपल्या चित्तावर कुठलाही परिणाम होणार नाही. अशा दृष्टीने साधकांनी प्रत्येक घटनेकडे पाहत गेलं पाहिजे. आपण उपासनेमध्ये म्हणतो उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी, सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.
उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी. तर उदासीनता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता उदासीन माणसाने कसं राहावं त्याबद्दलचं एक उदाहरण, एक अनुभव आम्हाला जो आला तो सांगतो. कारंजाच्या मंदिरामध्ये आम्ही दरवर्षी जवळपास श्रावण महिन्यामध्ये त्या ठिकाणी जात असतो. श्रावण महिन्यामध्ये एकदा त्या ठिकाणी गेल्यानंतर वेळेवर ते भजन वगैरे सुरू होतं, पण तबला वाजवणारे कोणी आले नाहीत. म्हणून त्या ठिकाणी एक रामदासी वृत्ती, रामदासी वेश असलेले एक साधू पुरुष त्या ठिकाणी आम्हाला दिसले. आमची त्यांची काही तशी ओळख नव्हती. त्यांनी खूप छान प्रकारे त्या तासभर त्या ठिकाणी भजन जे चालू होतं त्यामध्ये तबला वगैरे वाजवला. आणि आता म्हटलं आता यांच्याशी आपण बोलावं, यांच्या पाया पडावं, त्यांचं विचारपूस करावं की आपण कुठले, काय हे म्हणेपर्यंत ते त्या ठिकाणून निघून पण गेले. आता एखादी कार्यक्रमात आपण आहोत आणि आपण कार्यक्रम संपल्यानंतर लगेच तिथून उठून जाणं ही उदासीन वृत्ती त्यांच्या ठिकाणी दिसली. मग नंतर होता होता दरवर्षीची भेट होत होती आणि मग लक्षात आलं की हे सज्जनगडावर राहणारे गद्रेबुवा आहेत. गडावर आपल्या अक्काबाईंचं जे वृंदावन आहे त्याच्या बाजूला त्यांची खोली होती आणि ते गद्रेबुवा पावसाळ्यामध्ये गडावरची हवा चांगली त्यांना मानवत नव्हती, म्हणून दर पावसाळ्यामध्ये ते कारंजाला येऊन राहायचे. आणि आल्यानंतरसुद्धा तिथे समर्थ संप्रदायाचा प्रचार, उपासना, नामस्मरण हे सगळं घेऊन साधकांना त्या ठिकाणी ते तयार करत होते. अशी उदासीन वृत्ती त्यांच्या ठिकाणी होती. आपलंही तसंच होतं. एखाद्या प्रवचन झालं की आपल्याला मनापासून एक आनंद असतो आपल्याला की आपण भगवंताची सेवा केली. हा जरी आनंद असला तरी मनामध्ये एक असतं की आता आपल्या प्रवचनाला कोणीतरी चांगली दाद दिली पाहिजे आणि ती दाद मिळेपर्यंत आपण ते आशाळभूतपणे त्या श्रोत्यांच्याकडे पाहत असतो. पण खरा वक्ता जो असेल, खरा जो भक्त असेल तो ते प्रवचन झालं की लगेच तिथून तो निघून जातो. म्हणजे आडले जाकसले जाणावे हे जसं आहे तसं एखाद्या ठिकाणी माझी गरज आहे तर त्या ठिकाणी मी जाऊन त्या कार्यामध्ये मदत करणं इथपर्यंत आपली साधक वृत्ती असावी. पण ती मदत केल्यानंतर त्याबद्दलचा आपल्याला मोबदला काहीतरी चांगला मिळावा, शब्दामध्ये, स्तुतीमध्ये, आपली वाहवा होण्यामध्ये, अशी वृत्ती माणसाच्या ठिकाणी नसणे म्हणजे उदासीनता. म्हणून अति आदरे सर्व सेवा करावी. उदासीनता धारण करा आणि अति आदरे सर्व सेवा करा. आणि दुसरं म्हणजे सदा प्रीती लागो तुझे गुण गाता परमेश्वरा, तुझं गुणगान गाण्यामध्ये माझी प्रीती निर्माण व्हावी आणि एवढंच आता मी तुझ्याकडे मागत आहे. म्हणून उदासीनतेवर अशा प्रकारचा विचार या ठिकाणी साधकासाठी सांगितलेला आहे. म्हणून उदासीनता ही अत्यंत महत्त्वाचा गुण या ठिकाणी आहे. आता पुढची पायरी जे सांगतात, जनकृपा नैष्ठुर्यम उत्सृज्यता, म्हणजे की लोकांनी आपल्यावर कृपा करावी अशी माणसाने बुद्धी अजिबात ठेवू नये आणि लोकांची फार निष्ठुरपणे देखील वागू नये. पण जेवढं शक्य झालं तेवढं लोकांवर कृपा करावी, त्यांच्या उद्धारासाठी आपण तळमळ करावी एवढं मात्र आहे. पण हे करत असताना, मी दुसऱ्याला मदत करत असताना माझं मन नेहमी बहिर्मुख होत जातं आणि ते जेवढं बहिर्मुख होईल तेवढं माझ्या साधनेमध्ये तो व्यत्यय येतो आणि निधिध्यासापासून, मनन चिंतनापासून माझं मन विचलित होते, ते दूर जातं. आणि म्हणून अंतर्मुख मन माझं राहिलं पाहिजे यासाठी सावधानतेची सूचना या ठिकाणी आपल्याला भगवान श्री शंकराचार्य करत आहेत. लोकांवर कृपा करावी, दया ठेवावी, पण तसेच निष्ठुरता या दोन्ही वृत्तीचा साधकाने अभ्यासपूर्वक त्याग करावा. आता आपण पाहतो की जगामध्ये अनेक प्रकारचे दुःख असतात. दुसऱ्याचे दुःख पाहिलं ते आपण ते सहनसुद्धा करू शकत नाही, पण त्याच्या निवारणार्थ आपण काहीतरी दयावृत्ती अवश्य आपल्या ठिकाणी असली पाहिजे. पण या दयावृत्तीमुळे मी दुसऱ्यांचे दुःख दूर करतो, त्यांचे अश्रू पुसतो, असा एक प्रकारचा सूक्ष्म अहंकार माणसाच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. म्हणून आणि हे करत असताना खरंच दया जर असेल तर माणसाच्या ठिकाणी आपोआप नम्रता येते. म्हणून दयावृत्तीने अहंकार जर आपला पुसत असेल तर तो दयाभाव आपण नाहीसा केला पाहिजे. आणि म्हणून दयेची प्रत्येक कृती जी असते, दया कोणावर आपण करतो तेव्हा ती त्या ठिकाणी आपली पूर्वनियोजित असते. आपलं पूर्वीपासूनचा जो विचार असतो की जीव भावे शिवसेवा, शिव भावे जीवसेवा, म्हणून त्या भावाने परमेश्वराचं हे आपण करत असलेले पूजन आहे. या वृत्तीने आपण दुसऱ्यांची सेवा, दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. म्हणून दया आणि कृपा हे उत्स्फूर्तपणे आपल्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि दुसऱ्याचे दुःख निवारण करणारा मी कोण? दुसऱ्याचे दुःख निवारण करण्यासाठी या जगाचा नियंता जो आहे परमेश्वर आहे, तो त्याचं कार्य करतच आहे.
आणि त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त मी त्या ठिकाणी अडकून राहणं काही उपयोगाचं नाही. म्हणून आपल्या भगवान शंकराचार्यांनी भजगोविंदममध्ये एक श्लोक म्हणलेला आहे. तो श्लोक असा: काते कांता धनगत चिंता, वातुल किं वा नास्ती चिंता, त्रिजगती सज्जन गतिरेका, भवती भवार्णव तरणे नौका. या भवार्णातून तरून जाण्यासाठी एक भगवंताचं नाम आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्याचा नियंता भगवंत आहे, यावर माझा दृढ विश्वास असला पाहिजे. आणि तो जर असेल तर मग ते कांता धन गत चिंता यांची काळजी माणसाने करू नये. या सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे, परमेश्वराच्या नियमाप्रमाणे होत असतात, असा सहजपणे आपण विचार करून ही सगळी भगवंताची लीला आहे असं म्हणून त्या ठिकाणी सुख असो किंवा दुःख असो ते आपण सहन केलं पाहिजे. आणि यातूनच आपली उदासीनता हळूहळू वाढत गेली पाहिजे. आता आपण म्हणतो की एखादं झाड आहे, तर त्या मोठ्या वृक्षाला की त्याला असा अभिमान, अहंकार नसतो की मी एवढा मोठा वृक्ष आहे म्हणून माझ्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्यांसाठी मी या ठिकाणी चांगली थंडगार अशी सावली देतो. मग तो सावली देणारा वृक्ष असेल तर तो फक्त लाकूड चोळ्या असेल तर त्याला सावली देणार नाही. थकला भागलेला असेल त्याला सावली देईल, असा भाव त्याच्या ठिकाणी नसतो. पण सावली देणं हेच आपलं कार्य आहे. म्हणून परमेश्वराच्या इच्छेनुसार दुसऱ्याकडून दुसऱ्याला मदत होते, हा योग्य भाव साधकाच्या मनात असावा. परमेश्वराच्या संकल्पाशिवाय तुम्ही कोणालाही मदत करू शकणार नाही. म्हणून जनकृपा उत्सृज्यताम, म्हणजे दुसऱ्याच्या कृपेवर साधकाने कधी राहू नये. कोणीतरी मला मदत करेल, त्यांची कृपा होईल, असा भाव मनामध्ये नसावा. कारण समर्थ आपल्याला सांगतात, जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, सोयेची कष्टात गेला तोची भला. म्हणून भिक्षा जे निरूपण समास आहे त्यामध्ये साधकाची वृत्ती ही भिक्षेपासून स्वतंत्रता प्राप्त होती. आणि म्हणून जनकृपा नैष्ठुर्यम उत्सृज्यताम, म्हणजे लोकांच्याकडून काहीतरी माझ्यावर कृपा व्हावी, लोकांनी मला मदत करावी, ही इच्छा मनामधून साधकाने नेहमी काढून टाकली पाहिजे. कारण की आपण दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा केव्हा करतो? जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही, असं वाटतं कोणीतरी आपल्याला मदत केली पाहिजे. पण त्यामध्ये लोकांचं आपण मदत घेतो, पण एकदा मदत घेतली की मग आपल्या ठिकाणी काहीतरी मिंधेपण त्या ठिकाणी राहतं. आणि ते राहू नये म्हणून लोकांकडून प्रेम आणि मदतीची अपेक्षा न करता आपण लोकांना काय देतो? आजकाल हेच झालेलं आहे की देशाकडून सगळ्यांना अपेक्षा आहे. देशाने असं केलं पाहिजे, शासनाने असं केलं पाहिजे. शासन सगळं करत असेल, पण मी शासनासाठी काय केलं, मी देशासाठी काय केलं, हा विचार या ठिकाणी महत्त्वाचा आहे. प्रथम साधकाने तो विचार करावा. परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्याः, परोपकाराय दुहन्ति गावः आणि परोपकाराय सतां विभूतया. परोपकारासाठी गाईसुद्धा दूध देतात, झाडसुद्धा आपल्याला फळं देतात. ते काही स्वतःसाठी ते फळ ठेवत नाही, प्रत्येक फळ ते दुसऱ्यासाठी देतात. मग आपण विनाकारण का आपला संग्रह करायचा मनुष्य म्हणून साधुवृत्तीने साधकाने ही साधुवृत्ती आपल्या अंगी बांधली पाहिजे. म्हणून स्वार्थ न ठेवता आपण सगळ्यांवर तेवढ्याच त्याच्याने प्रेम केलं पाहिजे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच, निर्ममो निरहंकार, समदुःख सुखक्षमी. म्हणून या ठिकाणी आपण ज्ञानेश्वरी पूर्ण ग्रंथ जरी वाचला तर आपल्या लक्षात येतं की ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पाहिलं तर बालपणी त्यांच्यावर कितीतरी आघात झाले, कितीतरी वाईट प्रसंग आले, पण समाजाने छळ देखील केला आहे, यातना दिलेल्या आहेत. पण ते साधुत्व त्यांच्या अंगी असल्यामुळे त्याबद्दलचा एकही उल्लेख एवढ्या मोठ्या ज्ञानेश्वरीमध्ये कुठेही नाही. पण त्या ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला भरभरून प्रेमच दिलेलं आहे. पण म्हणून साधूप्रमाणे साधकाने क्षमाशील असलं पाहिजे. निष्ठुरता, द्वेष, मत्सर, सूडवृत्ती कधीही त्यांच्या ठिकाणी आपल्याला दिसणारच नाही. कारण ते साधूंचं खरं लक्षण आहे. म्हणजे आपला शत्रू असो, निंदक असो, त्यावर देखील ते तेवढ्याच आपुलकीने ते आपल्यावर ते प्रेम करतात. हे खरं साधूंचं लक्षण आहे. म्हणून आपण नेहमी आपल्या प्रार्थनेमध्ये विश्वशांतीसाठी आपण परमेश्वराला प्रार्थना करतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. त्यामुळे जे खळांची संकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो.
त्यामुळे एखाद्यावर अन्याय होत असेल किंवा एखादा मोठ्या युद्धाचा प्रसंग जरी आला असेल तर त्यामध्ये सज्जन माणसाचा जे साधू आहेत सत्पुरुष आहेत त्यांचं एकच असतं की सर्वांसाठी आपण काहीतरी मागणं मागितलं पाहिजे. वर्षाचं सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, म्हणजे अशी मांदियाळी निर्माण होण्यासाठी, असे संत निर्माण होण्यासाठी साधकांनी आपली वृत्ती तशा प्रकारची ठेवली तर मनामध्ये की वसुदैव कुटुंबकम ही जी इच्छा आहे की हे सगळं आपलंच कुटुंब आहे, हा भाव जो आहे साधकाच्या मनामध्ये सहजपणे तयार होतो. आणि म्हणून आपण नेहमी हे लक्षात घेतलं पाहिजे की जनकृपा नैष्ठुर्यम उत्सृजता, म्हणजे दुसऱ्याने माझ्यावर कृपा करावी, दुसऱ्याने माझ्यावर दया करावी, हा भाव मनामधून केव्हाही काढून टाकावा. कारण कोणी कृपा आपल्यावर करणार नाही. आपल्यावर भगवंताची कृपा असल्यावर सगळ्या गोष्टी आपोआप जुळून येतात. हे जे आहे हे साधकाने नेहमी लक्षात ठेवावं. म्हणून जनकृपेचं आपण मागणी न करावी, पण आपण दुसऱ्यावर किती कृपा करतो, किती आपण दुसऱ्यांना मदत करतो यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून साधकाच्या दृष्टीने या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून या दोन गोष्टी या ठिकाणी आज आपण पाहिल्या. औदासीन्यम अभिप्सिता आणि दुसरी म्हणजे जनकृपा नैष्ठुर्यम उत्सृजता. मग लोकांनी कृपा करावी अशी बुद्धी न ठेवता आपण कोणाशी जास्त निष्ठुरपणे पण वागू नये, पण लोकांवर आपण कृपा करत राहावी. समर्थाने जे केलं की लोकांकडनं त्यांनी कोणत्याच गोष्टीची अपेक्षा केली नाही, पण लोकांना, सगळ्या समाजाला त्या अवस्थेमधून बाहेर काढण्याचं जे मुळाचं काम आहे ते काम त्यांनी केलं की माणसाचं एकदा मन बदललं, मनाची वृत्ती बदलली की मग चांगला माणूस तयार होतो. आणि त्या दृष्टीने समर्थांचं कार्य म्हणूनच एवढं चांगलं आहे. आमच्या ग्रामगीता जो ग्रंथ आहे त्या ग्रामगीतामध्ये हेच आहे की एखाद्या गावाला जर उन्नत करायचं असेल तर समर्थांनी मनाला उन्नत केलं आणि एखाद्या माणसाला उन्नतीचा मार्ग दाखवला. तसं ग्रामगीतेमध्ये सगळ्या गावांनी कशी उन्नती केली पाहिजे असं त्या ठिकाणी ग्रामगीतेमधल्या ओव्या आहेत. ग्रामगीता हा सुद्धा ग्रंथ आपण नेहमीच वाचला पाहिजे, कारण त्यामध्ये आणि आपल्या दासबोधामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे, समानता आहे. म्हणून हे दोन्ही ग्रंथ जर आपण वाचले तर बऱ्याच गोष्टी आपल्या मनातल्या स्पष्ट होतात. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी थांबूया साधकाच्या दृष्टीने. आता पुढच्या दोन गोष्टी आहेत. शीतोष्णादी विषय्यता आणि शीतोष्णादी विषयता, ह्याच्यामध्ये ह्या ज्या दोन गोष्टी आहेत या पूर्ण स्तोत्रामध्ये साधना पंचकमध्ये काही ठिकाणी चौथ्या श्लोकामध्ये औदासीन्यम अभिप्सताम जनकृपा नैष्ठुर्यमोत्सृजताम शीतोष्णादी विषय्यताम नतु व्रथा वाक्यम समुच्चार्यताम, हा चौथ्या श्लोकाचा उत्तरार्ध दिलेला आहे. काही ठिकाणी या उत्तरार्धामध्ये अगोदर शीतोष्णादी विषय्यताम नतु वृथा वाक्यम समुच्चार्यताम म्हटलं आहे आणि मग नंतर औदासीन्यम अभिप्सताम जनकृपा नैष्ठुर्यम उत्सृजताम, म्हणजे हा थोडासा क्रम काही ग्रंथामध्ये वेगळा दिलेला आहे. म्हणून एक सांगतो की तो काही जरी असला तरी साधकासाठी त्या पायऱ्या आहेत, त्या विशिष्ट पायरीने गेल्यावरच आपल्याला एकांते सुखमास्यता समाधीची अवस्था आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून या साधना पंचकम श्लोकामधला हे दोन गुण आपण आज या ठिकाणी पाहिले. या ठिकाणी आपण थांबूया. म्हणजे 29 आणि 30 आपण पाहिलं. आता 31 आणि 32चा विचार आपण उद्या करूया. जय जय रघुवीर समर्थ.